नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनलच्या आजच्या या खास विश्लेषणात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणणाऱ्या संधी रोज रोज दार ठोकठावत नाहीत, हो ना? आणि जेव्हा त्या येतात तेव्हा त्यांचं सोनं करणं पूर्णपणे आपल्या हातात असतं. चला तर मग आजच्या या सादरीकरणाला आपण एकदम उत्साहात सुरुवात करूया. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 1,00,000 रुपये. होय, हा फक्त एक आकडा नाहीये, तर केंद्र सरकारच्या एका अत्यंत मानाच्या पदावर उमेदवारांना मिळू शकणाऱ्या कमाल पगाराची ही क्षमता आहे. अशी आर्थिक स्थिरता आणि असा सन्मान मिळवणं हेच तर प्रत्येकाचं स्वप्न असतं, बरोबर? तर आज आपण याच लाईफ चेंजिंग संधीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमका कशाचा अभ्यास करणार आहोत, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या म्हणजेच RRBच्या 2026च्या अधिकृत नर्सिंग सुपरिटेंडेंट भरती अधिसूचनेचा. नर्सिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी खरोखरच ही एक प्रचंड आनंदाची बातमी आहे. आज आपण जणू काही एका अत्यंत सुरक्षित आणि यशस्वी करिअरकडे जाणाऱ्या रस्त्याचा नकाशाच तयार करणार आहोत. केंद्र सरकारच्या या नोकरीमुळे करिअरला एक नवी दिशा तर मिळेलच, पण त्यासोबतच समाजाची आणि देशाची सेवा करण्याची एक उत्तम संधीही तुम्हाला प्राप्त होणार आहे. चला तर मग आजचा आपला अजेंडा थोडक्यात समजून घेऊया. आज आपण पाहणार आहोत क्रमांक 1 2026 मधील RRB रिक्त पदे, 2 पात्रता आणि वयोमर्यादा, 3 पगार आणि मोबदला, 4 महत्त्वाच्या तारखा आणि 5 निवड प्रक्रिया. ही नोकरी मिळवण्यासाठी ह्या सर्व टप्प्यांची इत्थंभूत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. भाग 1 2026 RRB रिक्त पदे. मध्य रेल्वे देशभरात नेमक्या किती जागा भरणार आहे हे आपण यात समजून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता की या भरती प्रक्रियेत एकूण 21 पदे उपलब्ध आहेत. यापैकी खुल्या प्रवर्गासाठी 12 जागा, ओबीसीसाठी 5, SC प्रवर्गासाठी 3 आणि STसाठी 1 पद राखीव आहे. आता तुम्हाला कदाचित वाटेल की फक्त 21 जागा, पण मित्रांनो लक्षात घ्या, ही केंद्र सरकारची अत्यंत प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक अशी नोकरी आहे. त्यामुळे या मोजक्या जागांसाठी देशभरातून प्रचंड चुरस असणार आहे आणि म्हणूनच आपली तयारी आत्तापासूनच आणि एकदम पक्की असली पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण भरती प्रक्रिया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे मध्य रेल्वेसाठी राबवली जात आहे. याचा साधा आणि सरळ अर्थ असा की हे एक ऑल इंडिया पद आहे. म्हणजे उमेदवार देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून या पदासाठी अर्ज करू शकतात आणि निवड झाल्यानंतर संपूर्ण भारतात कुठेही काम करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळू शकते. खऱ्या अर्थाने एका व्यापक स्तरावर काम करण्याची ही उत्तम संधी आहे. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. भाग 2 पात्रता आणि वयोमर्यादा. आता या माहितीमध्ये एक अत्यंत रंजक गोष्ट दडलेली आहे जी आपण पुढे पाहणार आहोत. इथे आपण पात्रता निकष अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. उमेदवारांकडे GNM, BSc नर्सिंग किंवा ANM यापैकी किमान एक शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे. पण फक्त शिक्षण असून चालणार नाही, तर सोबत 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणंही अतिशय महत्त्वाची अट आहे. आणि सर्वात मोठा दिलासा म्हणजे वयोमर्यादा. 21 ते 47 वर्ष असे खूप मोठा वयोगट यासाठी पात्र आहे. याचाच अर्थ अनेक अनुभवी प्रोफेशनल्स सुद्धा या उत्तम संधीचा नक्कीच फायदा घेऊ शकतात. पण थांबा, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. केवळ पदवी किंवा डिप्लोमा हातात असणं इथे पुरेसं नाहीये. उमेदवारांकडे वैध नर्सिंग नोंदणी म्हणजेच व्हॅलिड नर्सिंग रजिस्ट्रेशन आणि B ग्रेड नर्सचा अधिकृत दर्जा असणं अत्यंत अनिवार्य आहे. ही खूप कडक पूर्वअट आहे. हे प्रमाणपत्र असल्याशिवाय उमेदवारांना या प्रक्रियेत पुढे जाताच येणार नाही. आता वळूया सर्वांत आवडीच्या आणि बहुचर्चित अशा तिसऱ्या भागाकडे. भाग 3 पगार आणि मोबदला. उमेदवारांसाठी हा एक अत्यंत प्रेरणादायी असा घटक असू शकतो. 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत मिळणारा हा पगार पाहिलात तर लक्षात येईल की हे पद इतकं आकर्षक का आहे. उमेदवारांचं सुरुवातीचं मूळ वेतन म्हणजेच बेसिक पे साधारण 56,000 रुपयांच्या घरात असेल आणि जसा जसा अनुभव वाढत जाईल तसं हे वेतन थेट 1,00,000 रुपयांपर्यंत म्हणजेच कमाल मर्यादेपर्यंत जाऊ शकतं. ही फक्त एक सरकारी नोकरी नाहीये, तर हे एक अतिशय सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असं भविष्य आहे, ज्यासाठी उमेदवारांनी जीव तोडून मेहनत करायलाच हवी. आपल्या मूळ स्रोतामध्ये आलेलं एक अतिशय साधं पण थेट भिडणारं वाक्य येथे सांगतो, नर्सिंग ऑफिसर्स का सॅलरी बहुत अच्छा है. हे वाक्य नुसती माहिती देत नाही, तर उमेदवारांच्या अहोरात्र चालणाऱ्या मेहनतीला एक प्रकारची दाद देतं. रात्रंदिवस अभ्यासाची तयारी आणि घेतलेले कष्ट या सर्वांचं फळ किती गोड असू शकतं याचीही एक छोटीशी पण खूप प्रभावी अशी आठवण आहे. आता आपण पाहूया भाग 4 लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या तारखा.
मित्रांनो, यातील एक जरी तारीख चुकली तरी ही सुवर्ण संधी हातातून कायमची निसटून जाऊ शकते. त्यामुळे नीट लक्ष द्या. हे वेळापत्रक अगदी स्पष्टपणे दर्शवतं की आपल्याकडे किती कमी वेळ आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फक्त 20 दिवसांचा अतिशय कमी कालावधी मिळणार आहे. 1 मे 2026 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि लगेचच 21 मे 2026ला ती बंद होईल. त्यानंतर लगेच जून किंवा जुलै 2026च्या दरम्यान सीबीटी परीक्षा होईल. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की रेल्वे बोर्ड ही भरती अत्यंत वेगाने मार्गी लावणार आहे. त्यामुळे वेळेचं योग्य नियोजन आतापासूनच असायला हवं. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या अजेंड्याकडे. भाग 5, निवड प्रक्रिया. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड उमेदवारांची पारख नेमकी कशी करणार आहे ते यात पाहूया. नर्सिंग सुपरिटेंडंट या पदावर पोहोचण्यासाठी उमेदवारांना मुख्यत्वे 2 महत्त्वाचे आणि काटेकोर टप्पे पार करावे लागतील. पहिला टप्पा म्हणजे संगणकावर आधारित परीक्षा, जिला आपण सीबीटी म्हणतो, आणि ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यावर दुसरा आणि अंतिम टप्पा असेल तो कागदपत्रांच्या पडताळणीचा म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. कोणतीही अनावश्यक गुंतागुंत नसलेली पण अत्यंत कठोर अशी ही निवड प्रक्रिया आहे. आणि हो, या सीबीटी परीक्षेचा अभ्यासक्रम काही साधासुद्धा नाहीये. तो अतिशय विस्तृत आहे. उमेदवारांनी केवळ नर्सिंग मॅनेजमेंट, कम्युनिटी हेल्थ आणि मिडवायफरी यांसारख्या वैद्यकीय विषयांवर अवलंबून राहून अजिबात चालणार नाही. यासोबतच त्यांना गणित, सामान्य बुद्धिमत्ता, विज्ञान आणि सामान्य ज्ञान यांसारख्या जनरल विषयांचीही तितकी जोरदार तयारी करावी लागेल. या सर्व विषयांचा योग्य समतोल राखणारे उमेदवारच या परीक्षेत खऱ्या अर्थाने बाजी मारतील. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणानंतर एकच प्रश्न उरतो. या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी आणि आजच आपल्या अभ्यासाचा श्रीगणेशा करण्यासाठी उमेदवार पूर्णपणे तयार आहेत का? नक्कीच असणार. वेळ कमी आहे, पण ध्येय मात्र खूप मोठं आहे. जर तुम्हाला अशाच जॉब्स अपडेटबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचे हे सविस्तर व्हिडिओ नक्की पाहत रहा. आणि हो, शेवटी जाता जाता मेडिकल जॉब्स अपडेट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग, सर्वांना तयारीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.